आंबेगाव तालुक्यातील वडदरा वस्ती येथील संतोष पडवळ व बबुषा पडवळ हे दोघेही शेती अर्धलीने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। दोघांचीही कुटुंबे शेताच्या कडेला झोपडी करून राहतात। दरम्यान काल बुधवारी सर्वजण शेतात गेले होते, तर बबुषा पडवळ यांच्या पत्नी पूनम या आजारी असल्याने झोपडीमध्ये झोपल्या होत्या। त्यांच्याबरोबर त्यांची 10 वर्षाची मुलगी भारती होती। दरम्यान दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास भारती झोपडीच्या बाहेर आली असता झोपड्या अज्ञात व्यक्तीने पेटून दिल्याचे दिसले आणि झोपडीला आग लागल्याचे दिसले। तिने तात्काळ तिच्या आजारी आईला उठून बाहेर आणले। त्यांनी आरडाओरडा केल्याने शेतात काम करणारे संतोष पडवळ व बबुषा पडवळ धावत आले। झोपडीत 2 गॅस सिलेंडरच्या टाक्या असल्याने जवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हते। जवळच राहणारे ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव पोखरकर हेही घटनास्थळी आले। त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांना मोबाईलवरून माहिती दिल्यावर त्यांनी भीमाशंकर साखर कारखान्याचा पाण्याचा टँकर घटनास्थळी पाठवला। टँकरच्या साहाय्याने आग पूर्णत्वास विझवण्यात आली। संतोष कुरकुटे, पहाडदरचे पोलीस पाटील निलेश भालेराव आदींनी घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत दोन्ही झोपड्यातील 10 पोती धान्य, कपडे, 2 भुईमुगाच्या शेंगाची पोती, टीव्ही तसेच संसार उपयोगी सर्व साहित्य, लहान मुलांचे कानातील सोन्याचे दागिने व पायातील चांदीचे पैंजण व संतोष पडवळ व बबुषा पडवळ या दोघांनीही शेतातील गवार व फ्लावर विक्रीतून आलेले प्रत्येकी दोघांचे 45 ते 50 हजार रुपये असे दोघांचे मिळून रोख सुमारे 90 हजार रुपये जळून खाक झाले। अशा प्रकारे दोन्ही शेतमजुरांचे एकूण सुमारे 2 लाख रुपये नुकसान झाले आहे। दरम्यान 3 दिवसांपूर्वी झोपडीमध्ये कोणी नसताना अज्ञात व्यक्तीने झोपडीतील कपडे फाडून निघून गेली होती, तर 2 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्ती झोपडीवर संशयास्पद हालचाल करताना दिसल्याने शेतातून पडवळ यांनी आवाज दिल्याने ती व्यक्ती पळून गेली होती। त्यामुळे कोणीतरी जाणून बुजून आग लावली असल्याचा अंदाज दोन्ही पडवळ कुटुंबाने व्यक्त केला आहे।